जत पंचायत समितीत लाच घेताना कनिष्ठ अभियंत्याला रंगेहात अटक. लाचलुचपत विभागाची कारवाई. यापूर्वी एका अभियंत्याने आत्महत्या केल्याच्या घटनेनंतर राजकीय दबाव चर्चेला उधाण. सांगली जिल्ह्यातील जत तालुक्यातून एकामागोमाग एक धक्कादायक घडामोडी समोर येत आहेत. जत पंचायत समितीतील सर्व शिक्षा अभियानाअंतर्गत काम पाहणारे कनिष्ठ अभियंता संजय भगवान सुतार वय वर्ष 52 यांना 58,000 रुपयांची लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहात पकडला आहे. मिळालेल्या अधिकृत माहितीनुसार आरोपी संजय भगवान सुतार, पद कनिष्ठ अभियंता, कॉन्ट्रॅक्ट, सर्व शिक्षा अभियान, शिक्षण विभाग, पंचायत समिती जत, राहणार शिवशंकर हिप्परगावकर, मिरज, जिल्हा सांगली यांनी शाळा बांधकामाच्या कामाशी संबंधित बिल मंजुरीसाठी तक्रारदाराकडून 58,000 रुपयांची मागणी केली. तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे लेखी तक्रार दिल्यानंतर पडताळणी करण्यात आली. पडताळणी दरम्यान लाच मागणी निष्पन्न झाल्यानंतर दिनांक 25 फेब्रुवारी 2026 रोजी पंचायत समिती जत परिसरातील अधिकारी विस्तार अधिकारी निवासस्थान येथे सापळा रचण्यात आला. सापळा कारवाई दरम्यान आरोपी लोकसेवक संजय सुतार यांना 58,000 रुपये स्वीकारताना रंगेहात पकडण्यात आले. त्यानंतर जत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असून आरोपी विरोधात भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्याअंतर्गत कलमानुसार कारवाई करण्यात येते आहे. या कारवाईत तपास अधिकारी म्हणून पोलीस निरीक्षक किशोर खडे यांनी भूमिका बजावली असून वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास सुरू आहे. दरम्यान काही दिवसांपूर्वी जत पंचायत समितीतील बांधकाम विभागात कार्यरत असलेले तरुण शाखा अभियंता अवधूत अशोक वडार यांनी सांगली येथील कृष्णा नदीत उडी घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली होती आणि त्या घटनेनंतर पंचायत समितीतील कामकाजावर कोणता राजकीय दबाव होता का, कार्यालयीन हस्तक्षेप किंवा भ्रष्टाचारासंदर्भात ताण निर्माण झाला होता का, अशा चर्चा याबाबत रंगलेल्या होत्या. आता कनिष्ठ अभियंता लाच घेताना पकडला गेल्यानंतर पंचायत समितीमध्ये भ्रष्टाचाराच्या पार्श्वभूमीवर दबावाचे वातावरण होते का, हा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आलेला आहे. दोन्ही घटनांचा काही संबंध आहे का, की त्या स्वतंत्र घटना आहेत, याचा तपास प्रशासनाकडून होणं अपेक्षित आहे. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, सांगली.